हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती मतदारसंघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असून ही निवडणूक म्हणजे धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी होणार आहे. पंचायत समितीवर सत्ता आणून बहुतांशी जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यासाठी ताकद पणाला लावू असं मत माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार राजूबा बावळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून हातकणंगले तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 11 जागा आहेत तर पंचायत समितीच्या 22 जागा आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात असून वंचित बहुजन आघाडी आणि डाव्या आघाडींना बरोबर घेणार आहोत. सध्याच्या सरकारने केलेला भ्रष्टाचार, सत्तेतील पक्षांचा चाललेला पैशाचा खेळ या सगळ्यांच्या विरोधात धनशक्ती विरोधात जनशक्ती असा आमचा संघर्ष आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न, ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा उडालेला बोजवारा, शक्तीपीठ महामार्ग, महापुराचा प्रश्न गंभीर होणार होता. या प्रकल्पाची किंमत 40,000 कोटी होती. ती 1,00,000 कोटीवर नेण्याचा डाव होता. म्हणजे 60,000 कोटीचा भ्रष्टाचार यामध्ये होणार होता. तो महामार्ग रद्द करायला लावून हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा एकापाठोपाठ एक बंद पडत चालले. हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. ज्या त्या मतदारसंघात ज्याची त्याची ताकद आहे असे सक्षम उमेदवार देणार आहोत. कोणत्याही पक्षावर अन्याय होणार नाही. जागा वाटप जवळपास निश्चित झालेली आहे. 2 दिवसात उमेदवारी जाहीर करण्यात येतील. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नामदेव गिरी, बाजीराव सातपुते, भगवानराव जाधव, साताप्पा भवान, बाजीराव पाटील, उत्तम पाटील, धनाजी पाटील, संपत पवार, अप्पासू एडगे, स्वप्नील मगदूम, देवाशिष भोजे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी किशोर जासूद, हातकणंगले. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.